नागपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में पुलिस ने देर रात गश्त के दौरान एक संदिग्ध युवक को गिरफ्तार कर उसके कब्जे से अवैध हथियार बरामद किए। आरोपी के पास से पिस्टल, चाकू, दोपहिया वाहन और मोबाइल बरामद किए गए। पुलिस टीम देर रात ऑटोमोटिव चौक से इट्टी भट्टा चौक की ओर गश्त लगा रही थी। इस दौरान एपीएससी पंप के पास एक युवक पुलिस को देखकर भागने लगा। युवक की संदिग्ध हरकत देखते हुए पुलिस ने उसका पीछा कर उसे पकड़ लिया। पकड़े गए आरोपियों की तलाशी लेने पर उसके पास से एक अवैध पिस्टल और करीब 15 इंच लंबा धारदार चाकू बरामद किया। इसके अलावा आरोपी के कब्जे से एक दोपहिया वाहन और एक मोबाइल फोन भी बरामद किया गया। आरोपी के खिलाफ यशोधरा नगर थाने में आर्म्स एक्ट के तहत तथा संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस यह भी जांच कर रही है कि आरोपी किसी अन्य आपराधिक वारदात में शामिल था या नहीं और बरामद हथियार कहां से लाए गए थे। साथ ही आगे की जांच जारी है। हे बघा, पोलीस ठाणेचे आमचे PS यशोधराचे तपास पथक काल रात्री आरोपी शोध करत असताना त्यांना रात्री माहिती मिळाली की ऑटोमोटिव चौक ते वीटभट्टी दरम्यान जो एजिस गॅस पंप आहे त्याच्या बाजूला एक इसम संशयितरित्या परिस्थितीत थांबलेला त्यांना मिळून आला। सदर तपास पथकास पाहून तो त्याच्या दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्या तपास पथकाने त्याला लगेच थोड्याच अंतरावर जेरबंद केले। त्याला पकडून त्याचे नाव वगैरे विचारलं असता त्यांनी त्याचे नाव शानू उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्षे, राहणार आनंदनगर, NIT क्वार्टर 8/90 पोलीस ठाणे यशोधरा असे सांगितले। तेव्हा त्याची 2 पंच बोलून अंग झडती घेतली असता याच्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ज्याची काळी मूठ होती, एकूण एक सुरी याची लांबी 11 सेंटीमीटर आणि एक सुरी ज्याची पात्याची लंबाई 15 इंच आणि लांबी 33 सेंटीमीटर अशी होती आणि एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा, एक विवो कंपनीचा मोबाईल, असा 1,40,000 मुद्देमाल जप्त केला। सदरचा जो आरोपी आहे हे पोलीस स्टेशनला जो 16/5/2026 रोजी जो गुन्हा दाखल आहे 389/2026 कलम 109(1) सोबत राईट सहकलम 3(1)(2) आणि 3(2) महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा त्याला सेक्शन लागलेलं मोक्याचं त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्याच्यामध्ये जे आमचे तपास पथकाचे श्री आनंद पाटील, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, भूषण येरावर, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, आशिष पिपराटे, प्रवीण गुणावते हे जे आहे यांनी सदरची कामगिरी केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 325 हे सेक्शन वाढ करण्यात आली असून जो गुन्हा आहे तो माननीय ACP श्री ओवळसाहेब यांच्याकडं तपास कामी वर्ग करण्यात आलेला आहे।